राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय। शाळांच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये जंक फूडवरती बंदी घालण्यात आली आहे। प्रक्रिया केलेले डबाबंद खाद्यपदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, तळलेले स्नॅक्स, जास्त चरबी असणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भातील व्यापक अनुपालन आदेश अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातल्या सर्व शाळांसाठी जारी केलेत। राज्यातील सगळ्याच शाळांना हा आदेश लागू करण्यात आलाय। अशा पदार्थांच्या नियमित सेवनामुळे बालपणीचा लठ्ठपणा, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता, अॅनिमिया, एकाग्रता कमी होणं आणि पुढच्या आयुष्यामध्ये जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वाढतो। ही सगळी कारणं लक्षात घेत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे अनुपालन आदेश जारी केलेत। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती, तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे। त्यामुळे राज्यातल्या अन्न भेसळी संदर्भामध्ये कारवाईचा धडाका चालू असताना FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांच्या बाबतीमध्ये वळवलाय आणि याच्यामध्ये शाळांमधल्या मध्यान्ह भोजनाचा सुद्धा समावेश आहे। या निर्णयाचं राज्यभरातल्या पालकांनी स्वागतही केलंय आणि आपली मतं ABP माझाकडे व्यक्त केली आहेत। प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे। त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं, चांगलंच आहे निर्णय। आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ। सगळं बंदच केलं पाहिजे, मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे। हा योग्य निर्णय आहे। आजकालचे मुलं असे की ते हट्टी पण खूप आहेत, त्यामुळे हा निर्णय खरंच योग्यच आहे आमच्या भागात। चॉकलेट्स वगैरे खाणं हे चुकीचंच आहे मुलामध्ये, कारण कसं दात वगैरे खराब होणे आणि बोलताना काय अडकलं वगैरे दातामध्ये, समजा गळ्यामध्ये अडकलं तर काय प्राणी जाऊ शकतो, असं धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून योग्यच आहे, निर्णय घेतले ॲक्च्युली बंदच करायला पाहिजे। जे रेस्टॉरंट आहे जवळपास, त्यामुळे खूप सकाळी ट्रॅफिक होतं। तसं बघितलं तर ही गल्ली पण खूप छोटी आहे, खूप प्रॉब्लेम्स होतात सकाळी ट्रॅफिकला वगैरे। तो थोडं लांब असलेलं बरं म्हणजे। आणि कॅन्टीनमध्ये तर हे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे तर ठेवूच नाही त्यांनी। हो, आम्ही पण अग्री आहोत। असं काही नाही आहे, तुम्ही शाळेमध्ये स्प्राउट वगैरे ठेवलेत तरी आम्हाला काही हरकत नाही। सगळ्या पॅरेंट्सला ॲक्च्युली जमतही नाही ना प्रत्येक वेळेला सकाळी ठीक आहे, पण शाळेचा मेनू असतो त्यामुळे आम्ही ओके आहोत। खूप योग्य वाटतोय, कारण का असे निर्णय घेणं गरजेचं होतं। आज कोणीतरी धाडस दाखवलं, त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद। आणि आम्ही आभार मानतो की बाबा असे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्यासारखे असे बरेच अधिकारी आले पाहिजे। पालक या निर्णयाबद्दल सकारात्मक आहेत आणि मुलांच्या सकस आहाराबद्दल आम्ही आहार तज्ज्ञ आरोही अंधारेंनाही विचारलं, त्या काय म्हणालेत पाहूयात। शाळेंच्या कॅन्टीनमध्ये बॅलन्स मील असणं खूप गरजेचं आहे। मग बॅलन्स मील म्हणजे काय, की सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, कडधान्य, मोड आलेली कडधान्य, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यांचा सगळा समावेश केला तर नक्कीच एक पोषण आणि बॅलन्स मील विद्यार्थ्याला मिळू शकतं। मग खिचडी, भाकरी, मिलेट्स, रागी यांचा समावेश त्यांच्या जर अन्नांमध्ये केला, त्यांचा जर दैनंदिन आहारामध्ये केला तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला एक पोषण मूल्य मिळू शकतात।